प्रेक्षकांनो, नेत्रा काही चांगल्या उद्देशाने आली नाहीये हे दिसतच आहे। आता अप्पू मॅडमचा बीपी शूट झालाय कारण शशांकचं आणि तिचं भांडण झालं। आपण शनिवारी बघितलं होतं। तर आता डॉक्टर आले, त्यांनी तपासले तिला। त्यांनी सांगितलं की ह्यांचा बीपी शूट झालाय आणि त्यांना प्लीज त्रास होईल असं काही बोलू नका। त्यांच्या मनावर काही ताण आला होता का तर त्यांना जास्तीत जास्त आनंदी ठेवायचा प्रयत्न करा। म्हणजे आता कानेटकरांची पराकाष्ठा लागणार आहे अप्पूला आनंदी ठेवायची। आणखीन किती आनंदी ठेवायचे तिला? तिच्यासाठी तर अख्खं कुटुंब प्रेग्नेंट झालंय। असो तर आता डॉक्टर मॅडमनी गोळ्या वगैरे दिल्या। डॉक्टर गेल्यानंतर माई म्हणतात, शशांक तू काही बोललास का अप्पूला? तेव्हा ही मानसी म्हणते, नाही अहो माई, ती संध्याकाळपासून जरा नाराजच होती। तेव्हा सुमी म्हणते, हो ना शशांक दादा उशिरा आला ना, कदाचित त्यामुळे असावं। मिठू बाबा म्हणतात, पण तिला असं नाराज ठेवू नका कोणी। आता सगळेजण तिथून निघून गेले, तिला आराम करू देत आहेत। शशांक बिचारा एकटाच तिथे उभा आहे। अमेय जातो त्याच्याजवळ आणि म्हणतो, शशांक तुला म्हटलं होतं मी तिला नेत्राबद्दल एवढंच सांगू नको। शशांक म्हणतो, अरे पण मी तिला सांगितलंच नाहीये। अमेय म्हणतो, मग काय झालं असं अचानक का तिचं बीपी शूट झालं? शशांक म्हणतोय, अरे दादा तिचं आणि माझं ना छोटंसं भांडण झालं, त्यामुळे तिने जरा जास्तीच मनावर घेतलंय ते। मी तिला अजून नेत्राबद्दल काहीच सांगितलं नाहीये। अमेय म्हणतो, बघ मी तुला म्हटलं होतं ही गोष्ट ना शांततेत आणि संयमाने सांग, तिच्या तब्येतीवर परिणाम झाला नाही पाहिजे शशांक। अरे या बायकांचं ना असंच असतं, ह्या दिवसांमध्ये त्या खूप नाजूक असतात रे, त्यांचं मन विचार खूपच सेन्सिटिव्ह झालेलं असतं। शशांक म्हणतोय, अरे पण मला तिच्याशी खोटं बोलायचं नाहीये, मला तिला सांगायचं आहे सगळं। अमेय म्हणतो, हो पण योग्य वेळ बघून आणि संयमानेच सांग शशांक। आता सकाळ झालेली आहे, शशांकला सारखी नेत्रा आठवतीये आणि आता अप्पूचंही टेन्शन आलंय की अप्पूला आनंदी ठेवायचंय। मी तिला कसं आनंदी ठेवू? नेत्रा इथे असताना तो तिच्या डोक्यावरनं सारखा हात फिरवत असतो आणि अप्पूला जाग येते। ती बघते आणि म्हणते, अरे बाप रे खडूस 8 वाजलेत, तू मला उठवलं का नाहीस? अरे घरात बाप्पा बसलाय आणि मी अशी झोपून राहू का? किती कामं असतील घरामध्ये। जसं काही अप्पू फार कामं करते, असो करते असेल। तर आता शशांक म्हणतोय, अगं पूर्वा तुला काल संध्याकाळचं काही आठवतंय का? तेव्हा अप्पू पुन्हा चिडते आणि म्हणते, मला ना ते आठवायला लावूच नकोस। तुला काहीच कसं वाटत नाही? खडूस घरात आपल्या बाप्पा बसलाय आणि तू ऑफिसमध्ये जाऊन बसतोस, वेळेवर घरी सुद्धा येत नाही। मला ना तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये, माझ्या मागे खूप कामं आहेत, मी निघाले। आता शशांक म्हणतो, ए अपूर्वा प्लीज प्लीज थांब ना, हे बघ मला ना तुझ्याशी बोलायचंय। हे बघ झालेल्या गोष्टीमुळे मला खूप त्रास होतोय आणि मी तुझी मनापासून माफी मागतोय ग, मला प्रायश्चित दे ना। तेव्हा अप्पू म्हणते, मला ना तुझ्याशी बोलायचं नाहीये, मी तुला सांगितलं ना ह्या गोष्टीवर बोलण्यात काही अर्थ नाहीये, तू माझं ऐकणारच नाहीयेस खडूस। शशांक म्हणतो, नाही अपूर्वा मी तुला शब्द देतो, मी यापुढे वेळेत घरी येईल आणि तुझ्या मनासारखं वागेल। तेव्हा अप्पू म्हणते, खरंच का? शशांक म्हणतो, खरंच मी खरंच मनापासून माफी मागतोय ग तुझी। प्रेक्षकांनो, बिचारा शशांक न केलेल्या चुकांची सतत माफी मागत असतो, म्हणजे अशात तरी असो। आता अप्पू त्याला म्हणते, डोळे लावून उठा बशा काढ। शशांक म्हणतो, डोळे लावून का? तेव्हा अप्पू म्हणते, मी म्हणते ना म्हणून। आणि आता हा उठा बशा काढायला लागतो, तेव्हा ही तिथून सटकून जाते आणि आता बिचारा शशांक डोळे उघडून बघतो तर अप्पू मॅडम गायब। आणि तो विचार करतो की कदाचित हिचा राग गेला असेल, पण आता हिला नेत्राबद्दल सांगू कसं? नेहमीच जे प्रेक्षकांनो, हा सांगू कसं करतो आणि ती दारात उभं राहते आणि आज हे त्याने बोलूनच दाखवलंय। असो आता ह्या सगळ्यांना जेवण वाढत असतात माई। अप्पू म्हणते, मी वाढते ना तुम्हाला, माई तुम्हाला काहीच करू देत नाहीस ग। माई म्हणतात, अरे बाळा काल तुझी तब्येत बरी नव्हती ना आणि पहिले 3 महिने कामं करायचीच नसतात, हलकी फुलकीच कामं नंतर तू कर। तेव्हा पन्ना काकू म्हणते, खरं आहे माईंचं, अगं अप्पू आम्ही सुद्धा जीवाला जपूनच कामं करायचो अशा दिवसांमध्ये। 3-4 महिने झाले ना की मग तू सुद्धा हलकी फुलकी कामं कर। माई म्हणतात, हो बाई पण जड उचलू नको। अप्पू म्हणते, बरं लवकर झाले पाहिजे हे 3 महिने सुमे, मग आपण दोघीही छान हलकी फुलकी कामं करूयात, मला तर फार बोर झालंय। तेव्हा माई म्हणतात, बरं चला जेवायला घ्या सगळ्यांनी। आणि आज अप्पूच्या आवडीची मटकीची हुसळ केली आहे बरं का। आणि माई सुमीला म्हणतात आणि अप्पूलाही म्हणतात, हे बघा काय ना बाळांनो, म्हणजे सुमी कशी लहानपणापासून इथेच राहते त्यामुळे मला तिची आवड निवड माहिती आहे, पण अप्पू तुला जे काही खावंसं वाटलं ना ते मला अगदी मनमोकळेपणाने येऊन सांगत जा, मी तुला करून देईल हां। अप्पू म्हणते, खरंच का ग माई? मग मला ना काजू कतली खावीशी वाटतीये। मी खडूसला सांगितलं पण तो म्हणतोय की बाहेरचं खाऊ नकोस,
तू बनवशील का गं माई घरी काजू कतली माझ्यासाठी? आणि माई अगदी एकही मिनिटाचा विलंब न लावता पटकन म्हणतात, हो बनवीन की, त्यात काय एवढं. बरं चला जेवून घ्या बरं पोरींनो, आधीच बराच उशीर झाला आहे. आणि ह्या सगळ्या इथे छान जेवायला लागतात. पुढे आपण बघतोय की ऑफिसमध्ये अमेय शशांकसाठी टिफिन घेऊन जातो त्याच्या केबिनमध्ये आणि म्हणतो, का रे खाली आला नाहीस कॅन्टीनमध्ये? चल मी तुला कंपनी देतो, आपण दोघं मिळून डब्बा खाऊया. तुझं लक्षच नाही आहे शशांक खाण्यापिण्याकडे. शशांक म्हणतो, खरंच नको आहे रे अमेय दादा, मी हवं तर तुला नुसती कंपनी देतो, मी इथे बसतो, तू खा इथे. अमेय म्हणतो, अजिबात नाही, तसं करून चालणार नाही, तू जेव शशांक, नको इतकं टेन्शन घेऊ. शशांक म्हणतो, अमेय दादा खरंच रे इच्छाच होत नाही आहे. तेवढ्यात ही बया तिथे जाते आणि म्हणते, मी आत येऊ का? शशांक म्हणतो, मॅडम ऑलरेडी तुम्ही आतच आल्यात. नेत्रा म्हणते, ॲक्च्युली ना मी बाजूने जात होते आणि मला माईने केलेल्या स्वयंपाकाचा वास आला. हां, आणि मी स्वतःला थांबूच शकले नाही. मी एक घास घेऊ शकते का? आणि घेऊ शकते का म्हणून ती लगेच तिथे बसली आहे आणि डब्यातला घास पण खाते आणि म्हणते, खरंच माईंच्या स्वयंपाकासाठी मी कोणाचीही नाराजी पत्करू शकते. पण हे दोघंही तिच्याकडे बघतसुद्धा नसतात. मग नेत्रा म्हणते, काय झालं, माझं काही चुकलं आहे का? तू अजूनही रागावला आहेस का माझ्यावर? तेव्हा अमेय म्हणतो, तू माफ करावं अशी कधी वागली आहेस का? तेव्हा लगेच नेत्रा त्याला म्हणते, मी शशांकशी बोलती आहे. मग शशांक नेत्राला खूप झापतो आणि म्हणतो, त्याला मध्ये बोलायचा अधिकार आहे, पण असो अमेय दादा मला ना कोणाशी बोलायची इच्छाच नाही आहे. पण नेत्रा लगेच म्हणते, मला बोलायचं आहे. हे बघ शशांक, जे काही झालं आहे ना ते काही मी बदलू शकत नाही आहे. मी सगळं विसरून मूव्ह ऑन केलं आहे आणि तूही कर. आपण इन्स्टिट्यूटमध्ये एकत्र काम करतोय त्यामुळे आपले मैत्रीपूर्ण संबंध असायला हवे. तेव्हा शशांक चिडतो आणि म्हणतो, कुठल्या अधिकाराने सांगतेस गं हे सगळं? कुठल्या अधिकाराने सांगतेस? तुला सोपं जात असेल गं हे सगळं सांगायला, पण मी नाही विसरू शकत. झालं गेलं विसरून जा. काय विसरू काय मी? तू माझ्या घरच्यांना त्रास दिलायस, तू माझ्या घरच्यांना फसवलंयस, मानसी वहिनीच्या आजारपणाचा तू गैरफायदा घेतलास, आमच्या वरुणला सांभाळायचं नाटक केलंस आणि अपूर्वाच्या आणि माझ्या संसारात विषय कालवायचा प्रयत्न केलायस तू. आणि सगळ्यात वाईट म्हणजे अमेय दादावर किती घाणेरडे आरोप केले तू आणि त्यासाठी खालच्या पातळीवर गेली आहेस. काय विसरायचं गं मी? नेत्रा लगेच म्हणते, मी वाईट केलेलं बरं रे आठवतं तुला? शेवटी माझ्यामुळेच तुझ्या मानसी वहिनीचा जीव वाचला ना, आणि माझा करिअर बाजूला ठेवून मी त्या अमेयच्या बाळाची आया बनले. हे सगळं विसरलंस का रे तू? तेव्हा शशांक म्हणतो, कसं विसरेल मी? अगं सगळं अगदी लख्ख आठवतंय हं मला, अगदी लख्ख. हे सगळं ना तू तुझ्या स्वार्थासाठी केलं आहे, आमच्या भल्यासाठी वगैरे करू नकोस. आणि केलंही नाही आहे तू, तो तुझा उद्देशच नव्हता. आणि ही नाटकं करू नकोस, माझ्यापासून दूर राहा. तुझ्या खोटेपणाला मी भुलणार नाही आहे. माझ्या आयुष्यात इथून पुढे ढवळाढवळ केलेली मी खपवून घेणार नाही आहे. त्यावर नेत्रा म्हणते, हे बघ माझी तशी इच्छा पण नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथे नोकरी करायची असेल तर मी तुझी बॉस आहे हे एक सेकंदही विसरायचं नाही. शशांकला आता नेत्राचा खूप राग येतो आणि तो तिथून निघून जातो आणि अमेय त्याच्या पाठीपाठी जातोय. पण नेत्रा मात्र मस्त तिथे शशांकच्या डब्यावर ताव मारतीये. काय बोलायचं इथे प्रेक्षकांनो. असो, पण आता घरी गणपतीच्या आरतीची तयारी सुरू आहे कानेटकरांकडे आणि अपू मध्ये करत असते, मी मदत करते. पन्ना काकू म्हणते, बस बरं गपचूप खाली, इथे सांगितलं ना तुला. अपू म्हणते, अरे मला काहीच करू देत नाहीत तुम्ही, करू दे ना काहीतरी. तेव्हा कुकी म्हणतो, हे घे आरतीचं पुस्तक आणि आरत्या पाठ करत बस. अपू म्हणते, कुकी तू मुद्दाम माझी गंमत करतोयस ना, पण तुला असं वाटत असेल की तू माझी गंमत करशील आणि मी तुला गोड खाऊ देईल, असं कधीच होणार नाही आहे कुकी. आता ह्या गोष्टीचा इथे संबंध नाही आहे ॲक्च्युली, पण आता अप्पूला असं वाटलं आहे. आता माई आल्यात आणि म्हणतात, हे घे अप्पू काजू कतली. आणि आता अप्पू खुश झाली आणि म्हणते, अगो माई तू काजू कतली केलीस माझ्यासाठी खरंच. आणि ती माईंना मिठी मारते आणि म्हणते, तू ग्रेट आहेस. बिचारा कुकी एक घास घ्यायला जातो तेव्हा त्याला कोणी देत नाही. आता अप्पू खूप खुश झालेली असते काजू कतली बघून. तेव्हा शशांक विचार करतो, ही किती इनोसंट आहे, ही अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मांडते. आणि आता तिला मला ह्या नेत्रा आली आहे ही गोष्ट सांगून टेन्शन द्यायचं नाही आहे. आणि इकडे नेत्रा तिच्या खुर्चीला रात्री कुरवाळती आहे असं दाखवलं आहे त्यांनी आणि खुर्चीवर जाऊन बसली आहे. म्हणजे हे दृश्य का दाखवलं ते मला कळलं नाही आहे प्रेक्षकांनो. पण आता शशांकचं टेन्शन बघून अमेय त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो, काय रे शशांक काय झालं, टेन्शनमध्ये आहेस का? नेत्रामुळे ना मला तुझ्या मनाची घालमेल कळते रे, तुझा मोठा भाऊ आहे ना मी, नेत्रामुळेच टेन्शनमध्ये आहेस ना तू. शशांक म्हणतो, हो रे अमेय दादा काय करू, मी कसं सांगू अपूर्वाला, मला तिच्यापासून खोटं म्हणजे हे सगळं लपवायचं नाही आहे, मला तिच्याशी खोटं बोलायचं नाही आहे. एक तर नेत्राचा काही भरोसा नाही आहे, आपण सांगायच्या आत ती घरी यायची. तेव्हा अमेय म्हणतो, अरे बरोबर आहे तुझं, पण मला असं वाटतं की तू अप्पूला सांगावंस पण संयमाने सांगावं. पण आपण अप्पूला सांगायच्या आधी घरच्यांना सांगितलं तर?
शशांक म्हणतो नको नको तसं नको करायला, कारण घरच्यांना कळलं तर ते तिची धास्ती घेतील आणि तुला माहिती आहे अमेय दादा ऑलरेडी तिने आपलं किती नुकसान करून ठेवलं आहे आपल्या घरच्यांचं, त्यामुळे मला असं वाटत नाही की घरच्यांना सांगावं. आता हे दोघं तीच चर्चा करत असतात की कसं सांगावं काय सांगावं, आणि शशांक म्हणत असतो तिने जर कोणाला नुकसान केलं तर, आणि नेमकं अप्पू या दोघांचं बोलणं ऐकते आणि त्यांच्या पाठी येऊन उभं राहते, म्हणजे अर्धवट ऐकते आणि म्हणते काय रे खडूस काय झालं, म्हणजे कोण आपल्याला नुकसान पोहोचवणार आहे. प्रेक्षकांनो या दोघांमध्ये ना नेत्राबद्दलच त्याच प्रकारचं डिस्कशन होतं, पण मी तुम्हाला जास्ती लांबवून नाही सांगितलं आहे. पण अप्पूने तेवढा एक शब्द फक्त ऐकला आहे की नुकसान होईल, म्हणून ती त्यांच्या पाठी जाऊन उभी राहिली आहे आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. हे दोघंचे दोघं आले टेन्शनमध्ये की आता अप्पूला सांगावं कसं, ऑलरेडी अप्पू म्हणजे 2 जीवाची आहे त्यामुळे तिला जास्ती त्रास होता कामा नये, नेत्रा म्हणल्यावर टेन्शन येणारच. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की नेत्रा याला हॅरॅश करायचा प्रयत्न करते शशांकला, तो निघालेला असतो घरी काम संपवून. नेत्रा म्हणत असते की तुम्हाला थांबावं लागेल माझी ऑर्डर आहे. तेव्हा शशांक म्हणतो तू माझी मालकीण नाही आहेस, माझे ऑफिस आवर्स संपलेत आणि आता मी निघणार, तू मला थांबवू शकत नाहीस. तेव्हा नेत्रा म्हणते मी नक्कीच तुला थांबवू शकते, तुला माझ्यासाठी थांबावंच लागेल, म्हणजे काम आहे आणि मी तुला ते ऑर्डर देऊ शकते, मी तुझी बॉस आहे आणि जर तुला माझ्या ऑर्डर फॉलो करायच्या नसतील तर तू इथून नोकरी सोडून जाऊ शकतोस. आणि शशांक तिच्याकडे रागाने बघतोय. पण एक कळलं नाही प्रेक्षकांनो, शशांक किती छान सायंटिस्ट आहे ना, मग त्याला दुसरीकडे इझिली जॉब मिळू शकतो असं ह्याच इन्स्टिट्यूटमध्ये काही आहे. असतील बाबा त्याच्या भावना जोडलेल्या या इन्स्टिट्यूटशी, काही सांगता येत नाही TR मध्ये काय होईल. पण प्रेक्षकांनो काय झालंय कोणास ठाऊक, पण मला ना TRचा रिव्ह्यू असं एक्साइटमेंट म्हणजे असं एक्सायटेड होऊन बघावं असंच वाटत नाही आहे, काहीतरी निराशा हाती लागेल असंच वाटत असतं रोज, आणि तसं आजही वाटलंय. असो पण प्लीज प्रेक्षकांनो बघूयात, यांच्या एफर्टला लाईक करूयात आणि परत आता ही नेत्रा कधी आणि कशा प्रकारे जाईल याची वाट बघूयात. असो कसा वाटला रिव्ह्यू काय म्हणू, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मात्र. आणि हो प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट पण खूप छान मालिका आहे बरं का, मी त्या मालिकेचाही रोज रिव्ह्यू देते, तो नक्की ऐका माझ्या आवाजामध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.